आज आपण इयत्ता चौथीची एक गोष्ट बघणार आहोत. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. गोष्टीचं नाव आहे धाडसी जुगी. जुगी 9-10 वर्षाची मुलगी. ती आणि तिची आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आई बाबा शेतात काम करत. सायंकाळ झाली. जुगी अभ्यास करत बसली होती. झोपडीबाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. तेवढ्यात कोकरांचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. तशी जुगी धावतच झोपडीबाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. जुगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जडते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात जुगीने जडते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा. जुगी जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. जुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले. अशा प्रकारे जुगीने आपली बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय क्षमताचा वापर करून लांडग्यापासून कोकराचा जीव वाचवला. तर मुलांनो, धाडसी जुगीची गोष्ट आवडली की नाही?